अमावस्या पौर्णिमेला होणारा जो त्रास आहे तो थांबवायचा आहे आणि माझा जो पहिला व्हिडिओ आहे याच्यावर अनेक कमेंट्स आहेत, अनेक जणांना तो आवडलेला आहे, खूप जणांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि माझं आत्मबळ वाढवलेलं आहे की प्रत्येकाला तो विषय कुठेतरी जवळचा वाटला आणि प्रत्येकजण हळवं झाला आणि मला कमेंट्स केलेल्या आहेत. तर मंडळी, खास हा जो व्हिडिओ आजचा बनणार आहे ना, हा खूप सुंदर आणि फक्त तुमच्या लोकांसाठी आहे ज्यांना अमावस्या पौर्णिमेला त्रास होतो. तेव्हा आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिस्टिक कलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही मस्तच असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, अमावस्या पौर्णिमेला ज्या ज्या लोकांना त्रास होतो ना, त्या लोकांसाठी खास हा आजचा व्हिडिओ आहे. मला सांगा, त्रास कोणाला होतो अमावस्या पौर्णिमेला आणि का होतो, ह्याची गणित आणि ह्याचा प्रश्न हा आपण नाही सोडवाल तेवढं बरं आहे. कारण खूपदा काय होतं की आपण विचार एक करतो आणि घडतं एक वेगळं, आणि आपण असंही विचारांमध्ये ठेवतो की अमावस्या आली आहे, पौर्णिमा आली आहे आणि त्रास होतोय वगैरे वगैरे. घरात कटकटी होतात, खूप सारी भांडणं होतात, नात्यांमध्ये वितुष्ट वाद उगाचच होतात. म्हणजे साधं आपण जरी चर्चेला जरी बसलो तरी कुठेतरी तो वाद विकोपाला जातो. म्हणजे चर्चा राहते बाजूला आणि वाद चालू होतात. अन्न गोड लागत नाही, आजारपणं भरपूर आलेली आहेत, म्हणजे अनेक गोष्टी त्या घरामध्ये घडतात. म्हणजे याचाच अर्थ अमावस्या पौर्णिमेची जी काळी छाया आहे ती कुठेतरी व्यक्तीवर पडलेली असते आणि जरुरी नाहीये की ही फक्त तशीच काळी छाया आहे. तर त्यामध्ये मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुमचा चंद्र वीक असेल तुमच्या पत्रिकेमध्ये, किंवा तुमचा जन्म अशा नंबरवर झालेला असेल की जिथे चंद्र त्याचा स्वामी असेल, तर नक्कीच तुम्हाला मन हळवं होतं, तुम्ही अतिशय सेन्सिटिव्ह होता, इमोशनल होता, एकट्यात रडावंसं वाटतं आणि अनेक प्रकारचा त्रास या पौर्णिमा अमावस्येच्या आधी 4 दिवस आणि नंतरचे 4 दिवस हा तुम्हाला देऊन जातो. पण मंडळी, आता याच्या पुढे हा त्रास तुम्हाला होणार नाही ही माझी गॅरंटी आहे. कारण मी जो आज उपाय देणार आहे ना, तो इतका चपलक बसणार आहे तुम्हाला. ज्यांना ज्यांना त्रास होतो त्यांना खास हा व्हिडिओ त्यांनी आवर्जून पहा, पुन्हा पुन्हा पहा आणि जो मी उपाय देणार आहे ना, तो उपाय तुम्ही लिहून ठेवा. कारण हा उपाय तुम्हाला बरेच पौर्णिमा किंवा अमावस्येला करायचाच आहे. सर्वात प्रथम हे जे उपाय आहेत ना, हे विश्वास ठेवून तुम्हाला करायचे आहेत. जे उपाय तुम्ही करणार आहात त्या उपायाबद्दल वाच्यता तुम्हाला कुठेही करायची नाहीये, कोणालाही सांगायचं नाहीये. हा पहिला नियम. घरामध्ये कळते कळू देत, कारण तिथे तुमचं उठणं बसणं आहे. आजूबाजूला आपल्या घरातली लोक आहेत जे आपलं चांगलं पाहतात, आपले शुभचिंतक असतात. तिथे त्या लोकांना जर कळते तर ठीक आहे, पण त्यांनाही तुम्ही तुमच्याकडनं सांगा की बाबा याची वाच्यता कुठेही करू नको. आता पहा, येणारी जी अमावस्या आहे किंवा जी पौर्णिमा आहे, ठीक आहे, तुम्ही अजिबात त्या तारखेकडे लक्ष देऊ नका. फक्त तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं की या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे, तोडगा करायचा आहे, टोटका करायचा आहे. तर ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशीचा मी प्रथम तोडगा तुम्हाला देत आहे. एक खायचं पान घ्यायचं, खायच्या पानावर 5 कापूर ठेवायचे. 5 कापूर ठेवून त्या कापरावर 1 लवंग आणि त्याच्यावर थोडं हिंग टाकायचं. त्याची घडी करायची, त्या पानाची घडी करायची आणि ते पान ज्याला त्रास होतो त्याच्यावरून उलट, म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो सरळ त्याच्या विरुद्ध दिशेला ते 7 वेळा त्या व्यक्तीवरून उतरवायचं. त्याच्या पायाच्या तिथे 7 वेळा आपटायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही एकदा उतरवलं आपटा, दुसऱ्यांदा उतरवलं आपटा, तिसऱ्यांदा उतरवलं आपटा, असं करत तुम्हाला ते 7 वेळा आपटायचं आहे. आणि 4 रस्त्यावर जाऊन ते पान उघडायचं आहे आणि त्याच्यावर जे कापूर ठेवलेले आहेत ते कापूर तुम्हाला तिथे जाळायचे आहे, जेणेकरून ते संपूर्ण पान तिथे जळून जाईल. एकदा तुम्ही तिथे ते काडी लावली, ते जळलं की तुम्ही तिथून रिटर्न घरी यायचंय, मागे वळून पाहायचं नाही, रस्त्यात कुणाशीही बोलायचं नाही. इतका साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला दिलेला आहे. आणि बहुतेक अमावस्येला, येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला
हा एक तोडगा मात्र तुम्हाला नक्की करायचा आहे. अतिशय प्रभावी, अतिशय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारा हा तोडगा मी तुम्हाला दिलेला आहे. न चुकता, वेळ वाया न घालवता, जर तुम्हाला खरंच त्रास होतोय तर हा तोडगा करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय फरक पडला. नक्कीच तुमचं डोकं जर जड होत असेल ते हलकं होईल, तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल, तुम्हाला छान झोप येईल, तुम्ही जे सेन्सिटिव्ह होता ते कमी होऊन जाईल. हा झाला अमावस्येचा उपाय. आता मंडळी मी देणार आहे पौर्णिमेचा उपाय. आता जेव्हा पौर्णिमा येते, जेव्हा कधी पौर्णिमा येते, मग प्रत्येक महिन्याची असू देत किंवा जेव्हा तुमच्या लक्षात राहते ती पौर्णिमा असू देत, इथे मी तुम्हाला अजिबात सांगत नाहीये की बाबा इतके पौर्णिमा करा, तितक्या अमावस्या करा, असं मी अजिबात सांगत नाहीये. तुम्हाला जेव्हा जमेल त्या त्या दिवशी, त्या त्या अमावस्येला, त्या त्या पौर्णिमेला मात्र तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता पहा, जेव्हा पौर्णिमा येईल त्या दिवशी सर्वात प्रथम पाण्यामध्ये तुरटीचा खडा, अंघोळ करतो आपण त्या पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकून तुम्हाला अंघोळ करायची. आता तुरटीचा खडा जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकाल, जेव्हा तुमची अंघोळ होईल ना, तेव्हा तो तुरटीचा खडा पुन्हा तुम्ही त्या पाण्यातनं उचलायचा आणि एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा. तुरटीचा खडा हा फार कामाची गोष्ट आहे मंडळी. त्याला कायम आपल्या जवळ ठेवावं, आपल्या घरामध्ये ठेवावं. तर डबीत ठेवला, अंघोळ झाली, आपल्या घरातली देवपूजा वगैरे सगळं उरकल्यानंतर एक काम करायचंय. 7 लवंग घ्यायचं, 1 हळकुंड घ्यायचं. 7 लवंग, 1 हळकुंड, 5 गुलाब, ह्या 3 वस्तू घ्यायच्या आणि एक लाल फडकं घ्यायचं. त्या लाल फडक्यामध्ये त्या सर्व वस्तू ठेवायच्या, फडकं बांधायचं आणि ज्या व्यक्तीला त्रास होतो, त्या व्यक्तीच्या तसंच उलट, जसं अमावस्येचा मी सांगितलंय उतारा करायचा आहे, म्हणजे अमावस्येचा जो तोडगा आहे अँटी क्लॉकवाईज त्याच व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत तो फिरवायचा 7 वेळा. आणि ते जे गाठड आहे बांधलेलं, ते तुम्ही जाऊन दुर्गा मातेच्या देवळात किंवा काली मातेच्या देवळामध्ये तुम्हाला अर्पण करायचे, तिच्या चरणांशी ठेवायचे आणि तिला सांगायचे माझा होणारा त्रास तुझ्या पायाखालून घे. त्यासाठी मी तुझ्या दारात आलेलो आहे. माझी हीच विनंती आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण तुझ्यामुळे येणार आहेत, कारण माझा त्रास तू तुझ्या पायाशी घेतला आहेस, तुझ्या पायाखालून घालवणार आहेस. हे माते, मी तुझा आभारी आहे. इतका सोपा उपाय तुम्हाला देवळात जाऊन करायचा आहे. हा सकाळी 12च्या आत करायचा आहे. संध्याकाळचा जो उपाय आहे तो असा आहे. बरं, आता मंडळी तुम्ही असं म्हणाल मग सकाळचा पण करायचा आणि संध्याकाळचा पण करायचा आहे का? तर हो, तुम्हाला सकाळी हे करायचंच आहे आणि संध्याकाळी करायचं आहे, ते मी आता सांगते. संध्याकाळी तुम्हाला करायचा असा उपाय आहे की थोडंसं दूध, त्याच्यामध्ये केसर घ्यायचं, दुधात थोडंसं केसर टाकायचं. दुधात केसर टाकल्यानंतर बरोबर संध्याकाळी जेव्हा चंद्र तुमच्या डोक्यावर असेल किंवा जेव्हा चंद्र तुम्हाला दिसेल तेव्हा चंद्राला ते दूध अर्पण करायचं आणि चंद्राला प्रार्थना करायची आपल्याला की हे चंदा मामा, आपण जे काही चंद्राला बोलू शकता, मामा म्हणू शकता, किंवा हे चंद्रा, जे काही तुम्हाला ज्या तुमच्या शब्दामध्ये गुंफायचे तुम्ही गुंफा, की हे चंद्र देवता, माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही छटा येतात, मला त्रास होतो, मी त्रासात जातो, तर हे सगळं माझ्या आयुष्यातलं तू घालव. मी तुला आज दूध अर्पण करत आहे. या दुधामधून जे केसर तुझ्याकडे येणार आहे, असाच केसरी रंग माझ्या आयुष्यामध्ये तू भरभरून दे आणि माझ्या आयुष्यात सुख आणि समाधान तुझ्या कृपेने नांदू दे. इतकीच मला तुझ्याकडनं अपेक्षा आहे आणि सदैव तुझ्या आशीर्वाद राहू दे. आणि मंडळी, हा उपाय दर पौर्णिमेला तुम्हाला करायचाच आहे. ठीक आहे, कारण याच्या पहिलेही मी बरेच उपाय दिलेले आहेत
आणि एक उपाय मी कॉमन देणार आहे. हा उपाय तर माझा प्रचंड फेमस आहे, खूप जणांनी केलेलाही आहे, पण मी पुन्हा आज तुम्हाला तो सांगणार आहे. पौर्णिमेच्या दिवशीच एक दिवस आधी एक कुलूप खरेदी करा. हार्डवेअर मधनं एक कुलूप खरेदी करा. जे कुलूप त्या दुकानामध्येही तुम्ही उघडून पाहणार नाही, दुकानदारालाही ती किल्ली लावून तुम्ही उघडून वगैरे दाखवायला सांगणार नाही. फक्त बॉक्स खरेदी करणार. ते कुलूप मीडियम साईजचं असावं, एकदम छोटं नाही, एकदम मोठं नाही. ते कुलूप घ्यायचं आणि ते कुलूप पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाच्या देवळात जाऊन, हनुमानाच्या देवळात किंवा स्वामींच्या देवळात, जे देऊळ तुम्हाला जाणं शक्य असेल अशा देवळात जाऊन ते कुलूप त्या देवळामध्ये ठेवायचं. कुलूप ठेवताना मात्र एकच प्रार्थना करायची की जो कोणी या कुलपाला किल्ली लावेल, जो कोणी या कुलपाला किल्ली लावेल, त्या क्षणापासून माझं नशिबाचं दार उघडेल आणि माझं नशीब भरभराटीने आणि यशाने भरून जाईल. माझ्या आयुष्यात यशच यश येणार आहे. त्यासाठी मी हे कुलूप, हे भगवंता तुझ्या चरणांशी तुझ्या दारात येऊन ठेवत आहे. माझं नशिबाला किल्ली लावणाऱ्याचं भलं कर. इतकं म्हणून ते कुलूप तिथे ठेवायचं. मागे वळून न पाहता, त्या देवळात न थांबता की कोण येतंय आणि कुलपाला किल्ली लावते वगैरे काहीही पाहण्याची गरज नाही. तिथून निघायचं, डायरेक्ट घरी यायचं. जितके पण उतारे करायला सांगितले देवळात जाऊन आल्यानंतर कोणाशीही न बोलता डायरेक्ट घरी येऊन हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आपल्या कपाळी देवाऱ्याच्या, आपल्या घरातल्या देव्हाऱ्यातील थोडंसं कुंकू लावावं आणि मग बाहेर जावं. तर मंडळी, ज्यांना कुणाला त्रास होतो अमावस्या पौर्णिमेचा, तुमचा त्रास कमी करण्यासाठी खूप असे जालीम उपाय मी आज तुम्हाला दिलेले आहेत. नक्की करा, अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे उपाय तुम्हाला कसे वाटले. आणि उपायांचा अनुभव आल्यानंतर पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय फील केलं. एक पहा मंडळी, काही वेळेस उपाय करताना त्रास होऊ शकतो, अडचणी येऊ शकतात, कोणीतरी थांबवू शकतं, काहीतरी रोख येऊ शकतो. उपाय तुम्ही करू नये म्हणून काही शक्ती काम करत असतील तर त्याही काम करतील, पण तुम्ही मात्र थांबायचं नाही. तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे. आणि मी खास करून हे तुम्हाला उपाय देत आहे कारण माझ्या व्ह्यूअर्सला होणारा त्रास हा कमी व्हावा. आणि ते माझ्यावर जो विश्वास टाकतात, मला ताई म्हणतात, त्या ताईंनी दिलेले उपाय आज जे काही तुमच्या पुढ्यामध्ये मी घेऊन येत आहे ना, हे खूप प्रभावी आहेत. माझ्या गुरुकडून मला मिळालेलं आहे, जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर मंडळी, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्याचंही सोनं होईल आणि खूप सुंदर असं आयुष्य तुम्ही पुढे जगाल, हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाहीये कारण तुमच्यासारखे अनेक जण आहेत ज्यांना हा त्रास होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जे माझा व्हिडिओ पाहतात आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट होताच तुम्हाला मिळतील. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत तुम्ही छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.